शोभा मोहन जाधव. मी एक अंगणवाडी सेविका आहे. तसेच मी एक आता फिटनेस कोच म्हणून काम करत आहे. आणि आता मी माझ्या मिस्टरांबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. त्यांचं मित्रांवर खूप जास्त प्रेम आहे. मित्रांमध्ये गेल्यावर ते घरी यायचं सुद्धा विसरून जातात. म्हणजे आधी असं व्हायचं का ते मित्रांमध्ये रमले तर घरी यायला फोन करायला पण विसरायचे. पण आता ती सवय हळूहळू लावली आहे आणि घरातल्या सर्वांची खूप जास्त काळजी घेतात ते. हा एक खूप छान गुण आहे त्यांच्यामध्ये चांगला. म्हणजे कुटुंबाला सगळ्यात जास्त जपतात. हे फार छान आहे. आणि एक आहे की काही चुकल्यावर ते बिनधास्त कोणालाच बघत नाही. आवडता स्वभाव कोणता आहे? आवडता स्वभाव कोणता आहे त्यांचा? आवडता स्वभाव शिव्याचा आवडता का? शिव्या म्हणजे कशा? गोड की टोकाच्या? शिव्या कशा असतात? गोड शिव्या असतात काही, टोकाच्या शिव्या असतात. म्हणजे शिव्या दिल्या तर त्याच्यात पण एक प्रेम काळजी असतं. असते. काही शिव्या असतात का? काहीतरी आवडीच्या एक शिव्या शिकवण असतात. असते असं. बघायला आलं रिएक्शन काय झालं? हा? बघायला आलं रिएक्शन काय झाली? बघायला आलं. पसंती झाली होती की तुमचा नव्हती? बघायचा कार्यक्रम झाला तर त्यावेळेस असं काही रिॲक्शन होते का त्यांच्या किंवा तुमच्या? पसंती होती का नाही का? हा म्हणून आज म्हटले मग. नाही म्हणजे तेव्हा असं होतं की सर्व निर्णय वडीलधारेच घ्यायचे. म्हणजे आवडत नव्हतं बा असं. नाही, तसं असं काही नव्हतं का? नाही तसं काही नाही. म्हणजे डायरेक्ट समोर नाही बघितलं त्यांना. कोपऱ्यातून पाहिलं असं. तुला संधी आता काय फिरकी घ्यायची तेवढी घे. जेव्हा ते गाडीवर बसले तेव्हा पाठीमागून तेव्हा माझ्या बहिणीने सहज आवाज दिला पलट. मी गाडी ती करायची ए पलट ए पलट. मी आरच्यातून बघत होतो. मी पलटायलाच तयार नाही. लग्न झाल्यानंतर मी सांगितलं तुला, म्हटलं बघ तू काय म्हणत होती, तुझी बहीण काय म्हणत होती, ए पलट ए पलट. तेव्हा मी त्यांचा चेहरा पाहिला. समोर सगळे पाहायला आल्यावर म्हणजे जेव्हा बघण्याचा पदर कार्यक्रम गेला असतो. होता तेव्हा. हा? पदर गेला होता का? हो ना. आणि बघायला आले तेव्हा सगळे समोर बसलेले होते. तेव्हा माझे हात खूप थरथर करत होते. पोहे घेऊन कोण गेलं होतं? पोहे हा? नाही पोहे वगैरे काहीच नाही. त्यावेळेस पोहे नावाची सिस्टम नव्हती का? नाही ते सगळं भाऊ वगैरे त्यांनीच अच्छा. तेच नाही. तसं तुम्ही इतक्यात बोलला पाणी देतानाच कापड होतं म्हणून पोहे घेऊन गेले. अंगावर वाटले जरा तू शिव्या दिल्या असत्या एका जोड. व्यवसायामध्ये मदत कोण करतं? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे ताई. काल जसं मोहन भाऊनी सगळ्यांच्या चिंधड्या केल्या तशा मी थोडा तरी करतो. प्रश्न थोडा खाजगी आहे, विचारला तरी चालेल. इतकंच बोलल्या का मोहन भाऊना खूप मित्र आहे, खूप मित्र त्यांनी जमवले. तसं मोहन भाऊना टिंब 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 कोणी आहे का? नाही मैत्रिणी शाळेतल्या असतील पण एवढा काही परिचय नाही त्यांचा. म्हणजे एवढं काही सांगितलं नाही मैत्रिणींबद्दल. तुम्ही विचारलं का नाही? नाही प्रश्नच नाही. म्हणजे कसं रोजच्या दैनंदिन जीवनात खूप सारे लोक भेटत असतात. मित्रांसोबत जावं कुठेही जावं ते म्हणजे ते एक तर ड्रिंक करत नाही. हा खूप छान गुण आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे किती ड्रिंक करणारे मित्रांसोबत असले तरी ते अजिबात ड्रिंक करणं नाही. ड्रिंक करणार म्हणजे सोबत का? असे काही मित्र असतील कुठेही गेले तरी बिनधास्तपणे मी निश्चिंत राहते की हे वाईट वळणाला जाणार नाही. वा वा चांगलं वा. हा त्यांचा गोड गुणधर्म आहे, चांगला गुणधर्म आहे. वा. तुम्ही त्यांना व्यवसायात मदत करता का? म्हणजे सकाळी पहाटे हो, 5चा व्यवसाय. अलार्म वाजायच्या आधी उठाना अजून किती मदत करायला पाहिजे. म्हणजे कसं आहे मध्यंतरी माझं वेट वाढल्यामुळं
माझ्यात आहे ना डिप्रेशन तयार झालं होतं. म्हणजे मी ना कोणाशी बोलायचीच बंद झाली होती. अंगणवाडीतून आल्यानंतर मी घरी गपचूप राहायची, म्हणजे यांच्याशी सुद्धा बोलत नव्हते. हे घरी यायची वेळ झाली का मी नाही का थोडीशी चेहऱ्यावर स्माईल दिसली पाहिजे असं थोडंसं रिॲक्शन दाखवायचं. आणि त्यानंतर एक आमच्या इथे एक कॅम्प झाला, आरोग्य कॅम्प झाला. त्यात बॉडी चेकअप कॅम्प होता आणि थेट यांनी काहीच न सांगता म्हणजे जे मी तुमच्या आता या प्रवासात तुम्ही बघतात मला तुम्ही न्यूट्रिशन घेते आणि तुम्ही त्याला पावडर म्हणतात, पण ते माझ्यासाठी एक चांगलं आहे. म्हणजे त्याच्यातूनच मी माझ्यात खूप सारे इतके बदल घडवले का माझ्यातलं डिप्रेशन निघून गेलं, माझ्यात बोलण्याची हिंमत वाढली. नाहीतर मी खरंच कोणाशीच बोलत नव्हती. आणि हे माझ्या सर्व आरोग्य फॅमिलीनी पण बघितलंय की बोलताना माझं थरकाप व्हायचा. एकदा आहे ना दुकानावर म्हणजे हे बाहेर गेलेलं असताना दुकानावर थांबली होती थोडा वेळ, पण गिऱ्हाईकाला चहा देता देता माझे हात खूप थरथर करत होते. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं मला काहीतरी होत आहे. सकाळी हा माझा हात पूर्ण बंद पडलेला राहायचा आणि जेव्हा हे उठायचे जेव्हा हात माझा थोडा प्रेस करायचे म्हणजे थोडंसं ॲक्टिव्ह करायचे तेव्हा मी पुढच्या कामाला ॲक्टिव्ह राहायची, म्हणजे तयार व्हायची. आणि माझ्यात हेच डिप्रेशन वाढलं होतं की मी जास्त दिवस नाही जगणार. म्हणजे मनात भीती. घरात सर्व काही असताना म्हणजे नाही का सगळे सुखसुविधा उपलब्ध असताना अगदी शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करताना मी बघितलंय. 2 कंपन्यांनी आमची साथ सोडली म्हणजे याच्या जागतिक मंदीच्या काळात, पण त्यानंतरही ते न घाबरता त्यांनी बिझनेस उभा केला आणि घरातलं सर्व वातावरण चेंज केलं. आणि हे करत असताना मी त्यांच्या सोबत नाही का कुठेतरी थोडीफार मी कमी पडली असेल असं मला वाटतं. आणि माझ्या आजारपणामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये चालली होती. म्हणजे मला असं वाटायचं की मी माझा पॅरलेस होईल, काहीतरी होईल आणि मी जास्त काळ नाही राहणार. आणि त्याच्यानंतर दुकानावर उभं राहून यांच्यात पण थोडंसं नाही का आजारी जास्त पडायला लागले. आणि त्यामुळे त्यांनी थेट माझ्यासाठी एवढं महागाचं न्यूट्रिशन हे थेट घरी घेऊन आले आणि त्याची सुरुवात मी एक औषध म्हणून केली का याच्याने मला काहीतरी फरक पडल. आणि मला स्पोर्टची जास्त आवड आहे आणि त्याचबरोबर मला आता म्हणजे फिटनेसची पण खूप आवड आहे. म्हणजे निरोगी राहिलं तरच आपण सर्व गोष्टी शक्य करू शकतो आणि सर्व साध्य करू शकतो. बघितलं ताई तुमचं आम्ही दना भरून गेले. काय बोलायचं केदार बाबा सुद्धा म्हणा या बाबा त्या न्यूट्रिशनचं नाव सांगा बंधू भाऊंना. ट्रिपला बोलतो माहिती आहे त्यांना. धन्यवाद. व्हेरी गुड.